ॲसिड टाकून शौचालयाची साफसफाई. ॲसिड टाकलेलं आहे आणि ते आता साफसफाई सुरू आहे शौचालयाची.
इकडे चला या इकडे नको पण बसू घर पूर्ण छान वाटायचं पण आता हे कसं आता खूप सगळे आले नाही सगळे खूप पाया पाचोळा छान सुरू केली ना संपूर्ण आज घराची साफसफाई झालेली आहे. पाण्यात धुण्यात आलेलं आहे. संपूर्ण जाळं हे काढण्यात आलेलं आहे. आपण बघू शकता या ठिकाणी की सकाळपासून या ठिकाणी हे काम मी सुरू केलं होतं 4 कर्मचारी सोबत घेऊन. हे आपली रूम आहे. हे बाहेरचा गेटचा मार्ग आहे. संपूर्ण हे साफ केलेलं आहे. आपण बघू शकतो की इकडे हे किचन आहे. किचनसुद्धा साफसफाई झालेली आहे. मागचा हा छोटासा हॉल आहे तो सुद्धा टोटली साफ झालेला आहे. विशेष फक्त सांगितल्यानुसार की हे जे व्हाईट डाग आहे हे क्षारचे आहे, पाण्याच्या क्षारचे आहे आणि फरशी तशा असल्यामुळे निघत नाही आहे. हे सुद्धा किचनची फरशी फार ॲसिडने धुण्याचा प्रयत्न केला. ॲसिडने धुणार होते सॉरी, पण ते म्हणाले की ॲसिडचे डाग या ठिकाणी पडतील, त्यामुळे त्यांनी ॲसिडने न धुता फक्त या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सर्फच्या पावडरने घासून केलं, पण तरीसुद्धा निघालं नाही आहे. हे डाग पाण्याचे आहे आणि पाण्यामध्ये या अपार्टमध्ये भरपूर क्षार आहे आणि अशा प्रकारे आज ही रूम क्लीन झालेली आहे. बघू शकता हे सुद्धा साफ केलेलं आहे. पूर्ण रूम क्लीन झालेली आहे. आणि बघायला या ठिकाणी संपूर्ण सागर अपार्टमेंटचे ठाकूर काका असतील, सूर्यवंशी परिवार हे संपूर्ण रूम बघायला आले आणि त्याची पावती तुम्हाला मिळाली आहे की रूम कशी साफ झाली. परंतु एक अजून सांगू इच्छितो की जरी आज रूम साफसफाई केली असेल तरी रात्रभरात सकाळपर्यंत सांगता येत नाही किती धूळ बसेल, कारण 3ऱ्या मजल्यावर घर असल्यामुळे या ठिकाणी धूळ भरपूर असते. आम्ही या ठिकाणी स्वतः राहतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे की धूळ किती असते. धूळ भरपूर उडते. आज या ठिकाणी साफसफाई झालेली आहे परंतु धूळ भरपूर उडत असते. वारं या ठिकाणी जर रोज साफसफाई झाली तर धूळ बसणार नाही, परंतु धूळमुळे या ठिकाणी संपूर्ण सोसायटी हे परेशान आहे. पण त्या लोकांनी आता साफसफाई केली. अगदी पाण्याचे फवारे मारून त्याच्यानंतर खालची फरशी सगळ्या गोष्टी व्यवस्थित साफ केल्या आणि अगदी आपण नवीन घरामध्ये आल्यासारखं वाटतंय. कारण कलर वगैरे होताच घराला, पण ती जी धूळ जमली होती त्या धुळीमुळे तसं जुनं वाटत होतं, पण आता खूप छान वाटतंय. आता फक्त प्रश्न हा आहे की काही गोष्टी ज्या आहेत त्या क्षारमुळे खराब झालेल्या आहेत. आपल्या टाईल्स असतील किंवा मोठा असेल तर ते काही निघणं शक्य नाही, पण तरी त्याला ऍसिड टाकून वगैरे काढण्याचा प्रयत्न करून मला नाही वाटत की ते निघेल, कारण ते सगळं जुनं झालेलं आहे. ऍसिडचे डाग पडते असं ते म्हणाले. हा, त्यामुळे ऍसिडचे डाग पडल्यामुळे होणार नाही. त्याला फक्त बदलणं हा एकच पर्याय राहील आणि फरशी वगैरे बदल काही अडचण नाही त्याच्यामध्ये.
पण छान आहे एकदम. आता नवीन वाटायला लागलं घरात, म्हणजे असं आपण एखादं नवीन कन्स्ट्रक्शन झालेलं घरात आल्यासारखं वाटतंय. खूप आनंद वाटतो, खूप छान. धूळ येतच राहणार आहे. धूळ हा, कारण धूळ आहे, तिसरा मजला असल्यामुळे धूळ येतच राहणार, त्याला काही इलाज नाही. पण तरी त्याचं एक सुख आहे की बिल्डिंग बरीच आमच्या रोडपासून लांब आहे, पण तरी थोडीफार धूळ जमा राहणारच आहे. त्यामुळे त्याला रेग्युलर साफ करणं गरजेचं आहे, रेग्युलर साफसफाई करणं गरजेचं आहे.